नमस्कार. स्वागत आहे तुमचं शुभांगी ब्लॉग या चॅनलमध्ये. तर काल मी ना हे बोरणांचं डेकोरेशन कसं केलं याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. पाहिला नसेल तर तो नक्की पहा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही उरलेलं जे बोरणांचं काही डेकोरेशन आहे ते कसं केलं आणि माझंच बाळाचं बोरणान कसं झालं हे आपण पाहणार आहोत. तर काल जे आम्ही पतंगाचं डेकोरेशन केलं होतं त्यानंतर आज आम्हाला बोरणांची तयारी करायची होती. आता बोरणान म्हणजे मग आम्ही मोठा एक बाऊल घेतला पितळेचा, चांगला असा स्वच्छ क्लीन करून घ्यायच्यात. त्याच्यामध्ये पहिल्या ॲड केल्यात लाह्या. आता बोरणान म्हटलं की याच्यामध्ये बोरंही आलीच, त्याच्यामुळे याच्यामध्ये बोरं ॲड करून घेतली. आणि गावाकडून शिवची आजी आलेली त्या हरभरा घेऊन आलेली ओला त्या देखील मी याच्यात ॲड केला. छान असं मिक्स करून घेतलं. आता वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही चॉकलेट्स आणलेल्या, टॉफीज आणलेल्या, बिस्किट्स आणलेलं, तर एक एक करून सगळं मी याच्यामध्ये ॲड करत गेले. आणि याच्यामध्ये आपण वाटाणे देखील काढायचे. वाटाण्याच्या मी शेंगा याच्यामध्ये ॲड केल्यात. काही चॉकलेट्स देखील ॲड केलेले आहेत. छान असं बाऊल भरून सगळ्या आपल्याला काही चॉकलेट्स असतील, कॅडबरी असतील, लाया, या सगळ्यांनी हा बाऊल मी पूर्ण भरून घेतला आणि छान असं हे मिक्स करून घेतलं. आता हे माझं रेडी झालेलं हे मी साईडला ठेवलं. आता बाकीच्या डेकोरेशनसाठी आम्ही अजून काही वस्तू आणलेल्या. 6 ते 7 मी काचेचे बाऊल घेतले. त्याच्यामध्ये काही याच्यामध्ये मी हरभरे टाकले, काही याच्यामध्ये मी बोरं टाकली. आता ह्याचबरोबर मी ना हळदी कुंकवाचा देखील कार्यक्रम करणार होते, त्यामुळे एकामध्ये मी ॲड केले तिळगुळ. आणि मी ना घरी छान अशी तीळ आणि गुळाची चिक्की बनवलेली, म्हणजे अशा वड्या बनवलेल्या, त्या देखील मी एका बाऊलमध्ये काढून घेतल्या. का काय माहिती या शिवच्या बोरणांचं कामं करताना मला एवढा आनंद वाटत होता. आणि गप्पा मारत मारत माझी ही सगळी डेकोरेशनची तयारी चाललेली. शिवच्या आजीने गाजर आणि ऊसाचे असे काप करून दिलेले मला, ते देखील मी एका बाऊलमध्ये ॲड केले. आणि आता हे माझं जे काही मटेरियल मला ठेवायचं होतं ते सगळं रेडी झालेलं. त्याच्यानंतर माझ्याकडे अजून थोडंसं मी बताशे आणलेले, काही पानाच्या गोळ्या आणलेल्या, त्यासाठी मी परत 4 बाऊल स्वच्छ असे क्लीन करून घेतले. एका बाऊलमध्ये मी बिस्किट ॲड केले, एका बाऊलमध्ये मी टाकणार होते पानाच्या गोळ्या. आता बिस्किट ॲड करून झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये बताशे ॲड केलेत. खरं तर हे बताशे मी त्या जे काही मी सगळं बाऊल आहे लाह्यांचा, बोरांचा, त्याच्यामध्ये पण ॲड करणार होते, पण म्हटलं ज्यावेळेस बोरणान करू त्या टायमिंगला ॲड करू, कारण कसं हे स्वीट आहे, याला जर पाणी वगैरे सुटलं तर लाह्या उगाच सॉगी होऊन जातील, म्हणून मी ते नंतर ॲड करणार होते. आणि हे डेकोरेशनचे आयटम मी एक एक करून ह्या बाऊलमध्ये भरून काढले. आणि ज्या काही कॅडबऱ्या होतात त्या देखील मी एका काचेच्या बाऊलमध्ये काढल्या. अजून एक ॲडिशनल वस्तू मी आणलेली ते म्हणजे खारी बिस्किट, ते देखील मी एका बाऊलमध्ये ॲड केले. आणि पाहू शकता हे सगळं माझं छान असं रेडी झालेलं आहे. आता हळदी कुंकू म्हटल्यावर बाहेर रांगोळी तर काढायला हवी ना, मग छान अशी शेजारच्या दीदीची मदत घेऊन छान अशी रांगोळी काढून घेतली. आणि आज शिवची आजी देखील आलेली, त्यामुळे शिव त्यांच्याजवळच होता. आता बाहेर रांगोळी काढल्यानंतर जवळजवळ कामं उरकता उरकता मला 5 वाजलेले. मग आता लगेचच आम्ही हे सगळं मांडून घेतलं. आणि कसं होतं ना, ह्या सगळ्यांचा व्हिडिओ एकदम काढणं कामात पॉसिबल झालं नाही, त्यामुळे मी पटकन सगळं मांडून घेतलं. आणि मग आम्ही काही फ्लावर्स असे कट करून ठेवलेले, पिवळी झेंडूची फुलं आणलेली आणि लाल झेंडूची फुलं आणलेली. आणि जे काही काचेचे बाउल्समध्ये मी बिस्किट, टॉफीज, बताशे वगैरे भरून ठेवलेले ना, त्याच्या साईडने असं त्याला फुलांची बॉर्डर करून दिली. आणि माझ्या एक शॉर्ट व्हिडिओमध्ये मी पोस्ट केलेलं की माझ्या लिलीच्या झाडाला ना छान अशी फुलं आलेली, तुम्ही पाहू शकता, ती देखील मी यामध्ये ठेवून दिलेली. आणि लास्टमध्ये मी सांगितल्याप्रमाणे बोरणांच्या टायमिंगला मी बताशे देखील ॲड केलेले. शूसाठी सुंदर असा ब्लॅक कलरचा ड्रेस आम्ही अगोदरच घेऊन आलेलं. आणि हे डेकोरेशन केल्यानंतर माझं डेकोरेशन एवढं छान दिसत होतं. शूसाठी आम्ही तिळगुळाची ज्वेलरी देखील आणलेली, ती देखील मांडून घेतली.
आणि सगळ्यांचे छान असं डेकोरेशन आम्ही मांडून घेतलं आणि खरंच खूप सुंदर दिसत होतं. हे सगळं केल्यानंतर मी सुद्धा रेडी झाले, कारण आता सगळ्या फ्लोअरवरची मुलं आणि बायका जमा व्हायला सुरू झालेली. आणि लहान मुलांचं कसं आहे, ते रडण्याच्या अगोदर हे कार्यक्रम करून घ्यावे लागतात. शिवला ड्रेस वेअर केला आणि खूप सुंदर दिसत होता शिव या ड्रेसमध्ये. छान असा त्याला ड्रेस घालून घेतला आणि प्रत्येक जणींनी एक एक करून त्याचं औक्षण करायला सुरुवात केली, कारण आम्ही पहिलं औक्षण करून घेणार होतो आणि त्यानंतर आम्ही बोरनानला सुरुवात करणार होतो. त्या अगोदर त्या चिमुकल्यांबरोबर शिवचा फोटो देखील काढून घेतला. एक एक करून सगळ्या सुवासिनींनी शिवला छान असं औक्षण करून घेतलं आणि शिव औक्षण करताना थोडासा रडत होता, म्हणून फ्लोअरवरच्या मुलींनी थोडा थोडा डान्स करून त्याला नादवलं आणि जेणेकरून माझा कार्यक्रम खूप छान पार पडला. शिवचे ड्रेस घालून मस्त मस्त असे फोटो काढले आणि नंतर सुरुवात केली ती बोरनानला. सगळ्यांनी मिळून 7 जणींनी शिवच्या अंगावरती लाह्या बोरं टाकायला सुरुवात केली आणि ह्या मुलांची लगबग चालू होती, ज्या काही टॉफीज चॉकलेट्स गोळा करण्यात. आणि ह्याची एक वेगळीच मजा असते. आणि शिवला देखील खायची होती बोरं, त्याला देखील आम्ही खाली सोडून दिलं आणि त्याने देखील बोरं खाण्याचा आनंद घेतला. खूप छान असा माझ्या शिवच्या पहिल्या बोरनांचा सोहळा पार पडला. तुम्हाला डेकोरेशन आणि माझे व्हिडिओ आवडले असेल तर खरंच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून माझे न्यू व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत जातील. असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत जा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.